अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्तांनो बघा, 13 डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे। खरं तर काल मार्गशीर्षातील पहिला गुरुवार आणि आज आहे मार्गशीर्षातील पहिला शुक्रवार। बघा, संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा महिना। या महिन्यामध्ये आपण सगळ्याच स्त्रिया आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं व्रत करतो, उपासना करतो। बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या त्या आपल्या घरामध्ये आपण करत असतो। बघा, संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे। खरं तर या महिन्यात करायचे बरेचसे उपाय आणि सेवा मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मार्गशीर्षातील एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, संपूर्ण मार्गशीर्ष महिना ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे, जी वस्तू जवळ ठेवल्याने तुमचे धनाचे प्रश्न सुटतील, तुमची आर्थिक चणचण कुठेतरी कमी होईल। घरात कितीही मोठं दारिद्र्य असेल त्या दारिद्र्याचा नाश होईल, कारण ही एक वस्तू माता लक्ष्मीला तुमच्याकडे खेचून आणेल, माता लक्ष्मीला तुमच्या आयुष्यामध्ये प्रसन्न करेल। बघा, माता लक्ष्मीला आकर्षित करणारी, माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी आणि माता लक्ष्मीला खेचून आणणारी ही अत्यंत प्रभावी जी वस्तू आहे ती तुम्ही तुमच्या सोबत ठेवली तर तुमचं नशीब बदलून जाईल। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, जो खास धनप्राप्तीसाठी, यशवंत होण्यासाठी, कीर्तिवंत होण्यासाठी आणि माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा उपाय प्रत्येकाने शेवटपर्यंत पहा। आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा जो उपाय आहे हा उपाय आपल्याला कुठल्याही मार्गशीर्ष महिन्यातील शुक्रवारपासून, म्हणजे याची सुरुवात करायची शुक्रवारपासून, गुरुवारपासून किंवा मग मंगळवारपासून, ठीक आहे। जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते, ज्याला लक्ष्मी प्राप्तीची वेळ आपण म्हणतो, सायंकाळी, तर या लक्ष्मी प्राप्तीच्या वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुमचं जे देवघर आहे त्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा जिथे फोटो टाक असेल त्या समोर तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे, बाजूला एक दिवा लावायचा आहे, ठीक आहे। त्यासोबत तुम्हाला एक अगरबत्ती देखील लावायची आहे। त्यानंतर तुम्हाला एक छोटी प्लेट घ्यायची आहे, एक छोटं ताम्हण घेतलं तरी चालेल, आणि या प्लेटमध्ये किंवा या ताम्हणामध्ये तुम्हाला एक अख्खं जायफळ ठेवायचे, जे खड्या मसाल्याच्या साहित्यातही मिळतं किंवा कुठल्याही किराणा दुकानात तुम्हाला सहज मिळेल। व्यवस्थित अख्खं एकदम चांगलं असणारं एक जायफळ तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे। त्याच्यावरती थोडंसं कच्चं दूध आणि पाणी घालून तुम्हाला त्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर हे जायफळ स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर अजून एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये हे जायफळ तुम्हाला ठेवायचे आहे। त्यानंतर या जायफळाला थोडं हळद कुंकू अर्पण करायचं आहे, एक फूल ठेवायचं आहे, बाजूला लावलेली उदबत्ती ओवाळायची आहे, दीप ओवाळायचा आहे। तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। खरं तर जायफळ ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट आहे। धनप्राप्तीच्या मार्गामध्ये किंवा धन खेचण्यासाठी असेल, आर्थिक प्रगती होण्यासाठी असेल, जायफळाचे केलेले सगळे उपाय हे शीघ्र फलदायी असतात, म्हणजे त्वरित लाभ देणारे असतात। बघा, जायफळ ही अशी गोष्ट आहे ज्याच्या वासाने, ज्याच्या सुगंधाने माता लक्ष्मी त्या ठिकाणावर प्रसन्न असते। माता लक्ष्मी त्या ठिकाणी असदृश्य रूपाने का होईना पण प्रगट झालेली असते। जायफळाला माता लक्ष्मीचं स्वरूप समजलं जातं, ठीक आहे। तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये याच जायफळाचा आपल्याला हा उपाय करायचा आहे। हे सर्व करून झालं, तुमचं धूप दीप ओवाळून झालं की त्यानंतर जायफळाला तुम्हाला उजव्या हातात घ्यायचं आहे आणि एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे, ठीक आहे। जायफळ हातात घेऊन लाल रंगाचा धागा घ्या। समजा तुमच्याकडे लाल रंगाचा धागा नसेल तर मग तुम्ही कलावा घेतला लाल पिवळ्या रंगाचा तरीही चालेल। आता सगळ्यात अगोदर या जायफळाच्या वरती तुम्हाला एक शब्द लिहायचा आहे, एक अक्षर काढायचे जे माता लक्ष्मीला प्रसन्न करणार किंवा माता लक्ष्मीला आकर्षित करणार आहे। तर यावरती तुम्हाला हळद कुंकवाने श्रीम, पुन्हा एकदा सांगते, हळद कुंकवाने श्रीम हे अक्षर काढायचे। बघा, तुम्ही माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र म्हणाल, स्तोत्र म्हणत असाल किंवा आरती म्हणत असाल, जप करत असाल, त्या प्रत्येक शब्दात एक शब्द हा असतोच असतो, तो म्हणजे श्रीम। श्रीम हा शब्द माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा, माता लक्ष्मीला आकर्षित करणारा, माता लक्ष्मीला खेचून आणणार आहे। त्यामुळे तुम्हाला या जायफळावरती श्रीम हा शब्द लिहायचा आहे हळद कुंकवाने। मोरपंख असेल तर त्या मोरपंखाने लिहा किंवा मग तुम्ही तुमच्या या बोटाने लिहा किंवा मग तुमच्या आजूबाजूला कुठे आंब्याचं झाड असेल, वडाचं
वडाचं पिंपळाचं झाड असेल त्याची एक काडी आणा आणि त्या काडीने तुम्ही लिहिलात तरीही चालेल. हे अक्षर थोडंसं सुकलं की त्यानंतर या जायफळाला हा लाल किंवा पिवळ्या रंगाचा जो कलावा आहे तो तुम्हाला असा गुंडाळायचा आहे. हा गुंडाळत असताना, हा धागा गुंडाळत असताना तुम्हाला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. नमस्ते सु महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. हा जो माता लक्ष्मीचा सर्वात सिद्ध महालक्ष्मीचे अष्टकम आहे, जे प्रत्येक लक्ष्मीच्या पूजेत आपण म्हणतो, तर हे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे. आधी 1-2 वेळा गुंडाळा, मग त्यानंतर 1 वेळा म्हणा, पुन्हा 1-2 वेळा गुंडाळा, त्यानंतर पुन्हा महालक्ष्मी अष्टकम, पुन्हा 1-2 वेळा गुंडाळा, पुन्हा महालक्ष्मी अष्टकम. सगळं गुंडाळून झालं म्हणजे सगळीकडून गुंडाळून झालं की त्यानंतर एक चांगली गाठ मारायची आहे. लक्षात घ्या, जेव्हा जायफळाला हा धागा गुंडाळाल तेव्हा जायफळ दिसले नाही पाहिजे, तर संपूर्ण तो जो धागा आहे तोच तुम्हाला बाहेरून दिसला पाहिजे. ठीक आहे. आता हे जे जायफळ आहे ते उजव्या हातामध्ये ठेवून हाताची मूठ बंद करायची आहे आणि ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करत आहात तर ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे. धनप्राप्तीचे मार्ग मोकळे व्हावेत, आयुष्यात श्रीमंतीचे मार्ग जुळून यावेत, घरातील दारिद्र्याचा नाश व्हावा, घरातील गरिबी संपावी, जे काम कष्ट करतात त्याला यशाची प्राप्ती व्हावी, म्हणून तुम्हाला मनापासून जे तुमच्या मनात आहे ते तिथे व्यक्त करायचं आहे. माता लक्ष्मीचं जप करून तुम्हाला ते जे जायफळ आहे ते माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला ठेवून द्यायचं आहे. जिथे माता लक्ष्मीची प्रतिमा, फोटो जे काही असेल त्याच्या उजव्या बाजूला तुम्हाला ठेवून द्यायचे ते जायफळ. त्यानंतर दररोज 21 दिवस, सलग 21 दिवस, समजा आज मी शुक्रवार आहे, आज सायंकाळी हा उपाय केला, तर आजपासून 21 दिवस त्या जायफळाची माता लक्ष्मी स्वरूप समजून तुम्हाला पूजन करायचं आहे. दररोज सकाळी किंवा सायंकाळी हळद कुंकू अर्पण करून एक उदबत्ती ओवाळायची आहे, समोर दिवा लावायचा आहे. आता दररोज देवघरात एकच दिवा लावत असाल तर वेगळा दिवा लावण्याची गरज नाही, तोच दिवा कंटिन्यू ठेवून द्यायचा आहे. 21 दिवस झाल्यानंतर म्हणजे जेव्हा 21वा दिवस असेल तर त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, ते जे जायफळ आहे ते माता लक्ष्मीच्या समोरून तुम्हाला उचलायचं आहे आणि हे जायफळ तुम्हाला स्वतःच्या सोबत ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही व्यवसायासाठी, नोकरीसाठी बाहेर जाल त्या प्रत्येक वेळेस हे तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा खिचात, पाकिटामध्ये तुमच्या जवळ ठेवून द्यायचंय. जेव्हा तुम्ही नोकरीवरून, व्यवसायावरून घरी याल तेव्हा हे जायफळ तुम्हाला माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला तुम्हाला ठेवून द्यायचंय. असं अखंड तुम्हाला करत राहायचं आहे. दररोज हा उपाय, ही सेवा तुम्हाला करत राहायची आहे. बघा, जोपर्यंत हे जायफळ तुमच्या सोबत तुम्ही ठेवाल तुम्हाला याचा अनुभव यायला सुरुवात होईल. खरं तर याचा अनुभव 1 ते 2 दिवसात तुम्हाला यायला सुरुवात होईल. जिथे जिथे तुमच्या आयुष्यात धनाचे मार्ग बंद झाले होते ते मार्ग खुले व्हायला लागतील. लक्ष्मी रुसलेली आहे असं वाटत होतं, तिथे लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले व्हायला सुरुवात होईल. तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं जे येणं घेणं होतं, येणं देणं जे होतं ते सर्व जे आहे ते व्यवस्थित व्हायला लागेल. म्हणजे कुणाकडनंही तुमचं काही येणं असेल तर ते येईल आणि तुम्हाला जर कोणाचं देणं असेल तर तुमच्याकडे तेवढी आर्थिक प्रगती होईल की तुम्ही समोरच्या व्यक्तीचं जे देणं आहे ते देणं द्याल. खूप कर्ज झालं असेल तर कर्जप्राप्तीचे मार्ग तुम्हाला सापडायला लागतील. घरात जिथे कुठं काही होतच नव्हतं तिथे कुठून का होईना पण आर्थिक मार्ग जे आहेत ते मार्ग तुमच्या आयुष्यामध्ये खुले व्हायला सुरुवात होईल. बघा, मागेच मी एका ताईंना हा असाच एक उपाय सांगितला होता. जायफळाचाच उपाय होता मला वाटते, आणि त्या ताईंनी 2च दिवसात मला फोन करून सांगितलं की ताई, वर्ष झाला माझ्या घरात अक्षरशः 1 रुपया टिकतही नव्हता, कुठून काही होतही नव्हतं. तुमचा तो जायफळाचा उपाय बघून मी उपाय करायला सुरुवात केली आणि 2 दिवसात मला इतका अनुभव यायला लागला की जिथे कुठे काही होतच नव्हतं तिथे कुठून तरी येते, कुठून का होईना पण घरामध्ये पैसा यायला लागलेला आहे. बघा, जायफळाचे जे उपाय आहेत ना ते आर्थिक प्रगतीसाठी, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाला सांगेल की हा उपाय वर्जून करा. नोकरी असेल, व्यवसाय असेल, धंदा असेल, उद्योग असेल, जे काही असेल त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशप्राप्ती व्हायला सुरुवात होईल. प्रत्येक गोष्टीत तुमची आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र प्रत्येकाने हा उपाय वर्जून करा. आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन, सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.